नमस्कार मित्रांनो, SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत सुरू असलेल्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी आवश्यक असणाऱ्या TCS पॅटर्न नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, मुंबई विशेष सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, IMP GK प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. तसेच करंट अफेअर्स 2023-24 त्याचबरोबर 2 ते 7 डिसेंबरच्या सर्व शिफ्टचे व अति संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 9. प्रश्न 1. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC ने 2024-25 च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी किती टक्के रक्कम दिली आहे? ऑप्शन आहेत A 12%, B 10%, C 11%, D 13%. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 12%. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC ने 2024-25 च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी 12% रक्कम दिली आहे. प्रश्न 2. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत A 1855, B 1856, C 1857, D 1860. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1857. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 या वर्षी झाली. प्रश्न 3. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 आयोजन कोठे करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत A दिल्ली, B पंजाब, C हरियाणा, D महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हरियाणा. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 चे आयोजन हरियाणा येथे करण्यात आले होते. प्रश्न 4. खेलो इंडिया युथ गेम 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? ऑप्शन आहेत A मुंबई, B दिल्ली, C चेन्नई, D पंजाब. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चेन्नई. खेलो इंडिया युथ गेम 2024 चे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले होते. प्रश्न 5. पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे? ऑप्शन आहेत A मेघालय, B अरुणाचल प्रदेश, C ओडिसा, D सिक्कीम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ओडिसा. पूर्व घाटाचा विस्तार ओडिसा या राज्यापर्यंत आहे. प्रश्न 6. UPI लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोणता बनला आहे? ऑप्शन आहेत A UAE, B फ्रान्स, C अमेरिका, D युरोप. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स. UPI लॉन्च करणारा फ्रान्स युरोप देशातील पहिला देश बनला आहे. प्रश्न 7. 2024 मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले? ऑप्शन आहेत A एल्फिन्स्टन, B मिकारो, C डेरान S मोगलू व सायमन जॉन्सन, D यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डेरान S मोगलो व सायमन जॉन्सन यांना 2024 मध्ये अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार मिळाला. प्रश्न 8. मल्हार वर्सोवा सांडपाणी प्रकल्पाचे पाणी कोठे सोडले जाते? ऑप्शन आहेत A वरळी समुद्रात, B मल्हार खाडीमध्ये, C मुंबई बंदरात, D गोवंडी डायपिंग ग्राउंड मध्ये. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी
मल्हार खाडीमध्ये. मल्हार वर्सोवा सांडपाणी प्रकल्पाचे पाणी मल्हार खाडीमध्ये सोडले जाते. प्रश्न 9. लेक लाडकी योजनेमध्ये 18 वर्षापर्यंत किती रुपये मिळतील? ऑप्शन आहेत. ए 50,000, बी 1,00,000, सी 75,000, डी 25,000. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 75,000. लेक लाडकी योजनेमध्ये 18 वर्षापर्यंत 75,000 रुपये मिळतील. प्रश्न 10. मुंबई महानगरपालिकेने दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेला कोणाचे नाव दिले आहे? ऑप्शन आहेत. ए हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बी धर्मवीर आनंद दिघे, सी अटल बिहारी वाजपेयी, डी नरेंद्र मोदी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी धर्मवीर आनंद दिघे. मुंबई महानगरपालिकेने दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिले आहे. प्रश्न 11. 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कधी सादर केला आहे? ऑप्शन आहेत. ए 2 मार्च, बी 5 मार्च, सी 2 फेब्रुवारी, डी 5 फेब्रुवारी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2 फेब्रुवारी. 2024-25 या वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारी ला सादर केला आहे. प्रश्न 12. 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? ऑप्शन आहेत. ए भूषण गगराणी, बी इक्बाल सिंग चहल, सी अश्विनी जोशी, डी प्रवीण परदेशी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इक्बाल सिंग चहल. 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. प्रश्न 13. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकीसंबंधी तरतुदी कोणत्या कलमात सांगितल्या आहेत? ऑप्शन आहेत. ए कलम 35, बी कलम 28, सी कलम 26, डी कलम 29. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कलम 28. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार लढवण्यात येणाऱ्या प्रभाग निवडणुकीसंबंधी तरतुदी कलम 28 कलमात सांगितले आहेत. प्रश्न 14. या वर्षीच्या मुंबई अर्थसंकल्पानुसार मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत. ए 100, बी 50, सी 150, डी 200. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 100. या वर्षीच्या मुंबई अर्थसंकल्पानुसार मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न 15. 2022-23 वर्षात भारतातील एकूण नोकरदारांची संख्या किती टक्के झाली आहे? ऑप्शन आहेत. ए 10.8%, बी 20.9%, सी 12.3%, डी 15.5%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 20.9%. 2022-23 वर्षात भारतातील एकूण नोकरदारांची संख्या 20.9% इतकी झाली आहे. प्रश्न 16. 2022-23 वर्षात भारतातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर किती टक्के झाला आहे? ऑप्शन आहेत. ए 10%, बी 12%, सी 15%, डी 14%. बरोबर उत्तर आहे
ऑप्शन ए 10%. 2022-23 वर्षात भारतातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुणांचा बेरोजगारीचा दर 10% झाला आहे. प्रश्न 17. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भारतातील किती राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे? ऑप्शन आहेत ए 7, बी 6, सी 8, डी 10. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 8. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भारतातील 8 राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. प्रश्न 18. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे? ऑप्शन आहेत ए अमिताभ बच्चन, बी अनुराग ठाकूर, सी आशा भोसले, डी माधुरी दीक्षित. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी माधुरी दीक्षित. 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माधुरी दीक्षित यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. प्रश्न 19. केंद्र सरकारने एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे? ऑप्शन आहेत ए राजीव तांबे, बी पंकज कुमार, सी विनोद तिवारी, डी विनय टोनसे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी विनय टोनसे. केंद्र सरकारने एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विनय टोनसे यांची नियुक्ती केली आहे. प्रश्न 20. महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? ऑप्शन आहेत ए सुधाकर शिंदे, बी अजय निरगुंडे, सी हरिभाऊ राठोड, डी राजेश कापसे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सुधाकर शिंदे. महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली आहे. प्रश्न 21. 2024-25च्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने कशावर भर देण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए आरोग्य, बी पायाभूत सुविधा, सी स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण, डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. 2024-25च्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर भर देण्यात आला आहे. प्रश्न 22. टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 यादीत भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे? ऑप्शन आहेत ए 3, बी 5, सी 2, डी 4. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2. टाइम्स मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 यादीत भारताच्या 2 स्थळांचा समावेश आहे. प्रश्न 23. 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन आहेत ए सुधा मूर्ती, बी मेधा पाटकर, सी नीता अंबानी, डी माधुरी दीक्षित. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सुधा मूर्ती. 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 24. आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी आसाम, डी अरुणाचल प्रदेश.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश. आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य उत्तर प्रदेश आहे. प्रश्न 25. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? ऑप्शन आहेत ए 50,000, बी 46,000, सी 45,000, डी 55,000. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 46,000. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.